नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रंथप्रेम या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स. तो पहिला क्वेश्चन काय आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे वन वर्डमध्ये आपल्याला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. धनुर्विद्या मिळवण्यासाठी एकलव्याने काय केले? म्हणजे धनुर्विद्या मिळवण्यासाठी एकलव्याने काय प्रयत्न केला होता? तर उत्तर येणार आहे, एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्याच्या समोर स्वप्रयत्नाने धनुर्विद्या मिळवली. जेव्हा द्रोणाचार्य एकलव्याला मना करतात शिक्षण देण्यासाठी किंवा विद्या देण्यासाठी, तेव्हा एकलव्य काय करतो, तर त्यांचा मातीचा पुतळा म्हणजे त्यांची मातीची मूर्ती तयार करतो आणि त्यांच्या समोर स्वतःच प्रयत्न करून धनुर्विद्या मिळवतो. सेकंड क्वेश्चन आहे, डॉक्टर आंबेडकरांनी आपली चूक कोणत्या शब्दात कबूल केली? म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जी चूक केली होती त्यांनी कोणत्या शब्दामध्ये सांगितली? तर उत्तर आहे, अपराधाची माफी असावी, उपाशी पोटी इथे वाचत बसेन, मग तर झालं. मी जो गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दल मला क्षमा करा. आता मी काहीही न खाता उपाशी पोटीच इथे वाचत बसेन, मग तर झाले का? अशा प्रकारामध्ये, अशा शब्दामध्ये त्यांनी आपली जी चूक होती ती कबूल केली होती. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथपालास कोणता शब्द दिला? म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जो ग्रंथपाल होते, जे लायब्ररी टीचर होते, त्यांना कोणतं वचन दिलं होतं? तर उत्तर येणार आहे, ग्रंथालयाचे दरवाजे माझ्यासाठी बंद करण्याची शिक्षा सोडून दुसरी कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. म्हणजेच काय, तर मला इथे लायब्ररीत येणं बंद करू नका, बाकी दुसरी कुठलीही पनिशमेंट मी भोगायला किंवा सहन करायला तयार आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, ग्रंथपालाने आंबेडकरांना कोणती शिक्षा दिली? म्हणजे लायब्ररी टीचर होते, त्यांनी आंबेडकरांना कोणती पनिशमेंट दिली होती? तर उत्तर येणार आहे, ग्रंथपालाने आंबेडकरांना रोज त्यांच्या सोबत जेवायला येण्याची शिक्षा दिली. म्हणजे रोज तुम्ही माझ्यासोबत काय करायचं आहे, तर जेवण करायचं आहे. मी रोज दोघांचं जेवण घरून घेऊन येईल, ही शिक्षा त्यांनी दिली होती. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, अंतर न देणारे गुरु असे कोणाला उद्देशून म्हटले आहे? म्हणजे अंतर न देणारे गुरु कोणाला म्हटलं आहे? तर अंतर न देणारे गुरु ग्रंथांना उद्देशून म्हटलं आहे. म्हणजेच ग्रंथांना काय म्हटलं आहे, हे कधीही आपल्याला अंतर देणार नाहीत, म्हणजे आपल्याला कधी स्वतःपासून लांब नाही करणार, असं कोणाला म्हटलंय? तर ग्रंथांना म्हटलंय. आता रिकाम्या जागा भरा, म्हणजे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. डॅश डॅश हे सुद्धा असेच गुरु असतात. तर असेच गुरु कोण असतात? तर ग्रंथ. सेकंड आहे, पुस्तके घेणे इतके पैसे माझ्याजवळ नाहीत. तुम्हाला आता डॅश डॅश करावी लागेल, तर उत्तर काय येणार आहे? शिक्षा. फोर्थ नंबर आहे, दिलेला डॅश डॅश मोडला तर डॅश डॅश वाचून उपयोग काय? उपयोगच काय? म्हणजेच काय, तर दिलेला शब्द जर मोडला तर वाचून उपयोगच काय? हे असणार आहे त्याचं आन्सर. फिफ्थ आहे, ग्रंथ हे कधीच अंतर न देणारे गुरु असतात. त्यानंतर येणार आहे जोड्या जुळवा, म्हणजे मॅच द फॉलोइंग. एकलव्यचं येणार आहे गुरु द्रोणाचार्य, ग्रंथाचं येणार आहे गुरु, अपारचं येणार आहे निष्ठा, अपराधचं येणार आहे माप आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा प्रकारे तुम्हाला हे जोड्या जुळवायच्या आहेत. आता आहे थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे थोडीशी मोठी आन्सर्स असणार आहेत, डिटेलमध्ये आन्सर लिहायचे आहेत. लेखकाला एकलव्य आणि आंबेडकर यांच्यात कोणते साम्य आढळते? म्हणजे जो लेखक आहे त्यांना एकलव्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघं हे सारखेच आहेत असं का वाटतं? उत्तर येणार आहे, लेखकाला एकलव्य आणि आंबेडकर यांच्यात विद्येची ओढ आणि स्वप्रयत्नाने ज्ञान मिळवण्याची जिद्द हे साम्य आढळलं. मग आता लेखकाला एकलव्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये विद्येची ओढ म्हणजे शिक्षणाची जी ओढ होती, त्यांना शिकण्याची जी जिद्द होती ती, आणि स्वप्रयत्नाने म्हणजे कोणावर डिपेंड न राहता स्वतः प्रयत्न करून जे त्यांनी ज्ञान मिळवलं, म्हणजे जे नॉलेज मिळवलं, ही जी जिद्द होती हे साम्य त्यांना आढळलं. म्हणजे काय होतं, तर दोघांमध्ये सेम जिद्द होती. ज्याप्रमाणे एकलव्याला गुरुने नाकारले तरी त्याने मातीचा पुतळा करून स्वप्रयत्नाने धनुर्विद्या मिळवली. म्हणजे एकलव्याचे गुरु कोण होते? गुरु द्रोणाचार्य. त्यांनी त्यांना मना केली होती शिक्षण देण्यासाठी, मग ते काय करतात, मातीचा पुतळा तयार करून स्वप्रयत्नाने म्हणजे स्वतःच ट्राय करून धनुर्विद्या मिळवतात. त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनी गरिबी व कठीण परिस्थितीवर मात करत ग्रंथालयात बसून जिद्दीने ज्ञान संपादन केले. आणि सेम तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती जी होती ती कशी होती? खूप गरिबीची होती आणि कठीण सिच्युएशन होती, त्याच्यावरती मात करत म्हणजे त्या परिस्थितीला हरवून त्यांनी ग्रंथालयात म्हणजे लायब्ररीत बसून जिद्दीने काय केलं होतं, तर नॉलेज घेतलं होतं किंवा संपादन केलं होतं. सो हे जे आहे या दोघांमध्ये त्यांना काय आढळलेलं आहे, तर साम्य. म्हणजे दोघांची शिकण्याची जी जिद्द होती ही काय आहे, तर सारखी होती. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे,
ग्रंथालयाचा पूर्ण वेळ उपयोग करून घेण्यासाठी आंबेडकरांनी काय केलं? म्हणजे जे ग्रंथालय आहे, जी लायब्ररी आहे, जेवढा वेळ चालू आहे तेवढा वेळ त्यांना तिथे बसायला भेटावं म्हणून त्यांनी काय केलं होतं? तर उत्तर आहे ग्रंथालयाचा पूर्ण वेळ उपयोग म्हणजे पूर्ण टाईमचा यूज करण्यासाठी आंबेडकर सकाळपासून ग्रंथालय उघडे असेपर्यंत तिथंच थांबत. म्हणजे जेव्हा ती लायब्ररी ओपन व्हायची तेव्हापासून बंद होईपर्यंत ती तिथंच थांबायचे. दुपारच्या वेळी बाहेर जाऊन जेवणासाठीचा वेळ वाचावा म्हणून ते ग्रंथालयात बसून पावाचे 2 तुकडे खात असत. आणि जेव्हा आपण जेवायला बाहेर जाऊ तिकडे आपला वेळ वाया जाईल त्यामुळे ते काय करायचे, तिथेच लायब्ररीत बसूनच पावाचे 2 तुकडे खायचे. अशा प्रकारे तो त्यांचा पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये घालवत होते. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, डॉक्टर आंबेडकरांचे डोळे का भरून आले? म्हणजे त्यांना का भारावून आलं किंवा त्यांना कुठल्या गोष्टीबद्दल असं म्हणजे आनंदाश्रू आले? तर उत्तर आहे, जेव्हा ग्रंथपालांनी आंबेडकरांना रागाऐवजी प्रेमाने बोलले आणि उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर जेवण करा. मग ते काय बोलतात की रागाऐवजी काय प्रेमाने बोलतात. ते काय बोलतात की उद्यापासून तुम्ही माझ्यासोबतच जेवायचं आहे. मी 2 माणसांचे जेवण घरून आणत जाईन आणि मी 2 लोकांचं जेवण घरातून घेऊन येईन. असे म्हटल्यावर ग्रंथपालाचे ते प्रेम पाहून आंबेडकरांचे डोळे भरून आले आणि हे सगळं बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्यानंतर समानार्थी शब्द लिहायचे आहेत. समानार्थी शब्द म्हणजेच काय तर मीनिंग सांगायचं आहे. जेवणचा दुसरा शब्द काय होणार आहे? भोजन. मापी म्हणजे क्षमा. दंड म्हणजे शिक्षा म्हणजे दंड. डोळा येणार आहे नयन. त्यानंतर खाली आहे प्रश्न 6वा, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. उत्कट प्रेम असणं म्हणजेच काय तर खूप प्रेम असणं. आता ह्याचं सेंटेन्स कसा तयार होणार आहे? साने गुरुजींचे मुलांवर उत्कट प्रेम होते. म्हणजे साने गुरुजींचे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम होतं. सेकंड आहे नजर चुकवणं. नजर चुकवणं म्हणजे काय? समोर येण्याचे टाळणे. आता सेंटेन्स येणार आहे, चूक केल्यामुळे राहुल आईची नजर चुकवत होता. थर्ड आहे मनाई असणे म्हणजे बंदी असणे. ग्रंथालयात काहीही खाण्यास मनाई असते. आणि फोर्थ नंबर आहे डोळे भरून येणे म्हणजेच काय तर गहिवरून येणे. मुलीला खूप दिवसांनी पाहिल्यानंतर आई वडिलांचे डोळे भरून आले. आता जेव्हा तुम्ही वाक्यात उपयोग करणार आहात तेव्हा जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये हा त्याचा अर्थ येणार नाही तर जो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे तो इथे येत असतो. आता येणेचं आले होणार आहे. अशा प्रकारे छोटे चेंजेस होतात पण आपल्याला हेच हे जे वर्ड्स असतात हेच इथे टाकायचे असतात. त्यानंतर फिफ्थ आहे संपादन करणे म्हणजेच प्राप्त करणे, मिळवणे. प्रामाणिकपणा व कष्ट यामुळे सचिनने यश संपादन केले. अशा प्रकारे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहत आहात. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.